नमस्कार. आज मी तुम्हाला वरदलक्ष्मी व्रत श्रावणातल्या शुक्रवारी कसे करायचे ते मी सांगणार आहे. तर इथे मी पाटाभोवती रांगोळी काढून रांगोळीला हळद कुंकू वाहिले आहे. स्वच्छ पाट धुवून ठेवला आहे. त्याच्यावर मी स्वच्छ रुमाल ठेवला आहे. ह्याच्यावर मी अष्टकमळ तांदळाचं काढून घेतलं आहे. त्याच्यावर मी हळद कुंकू अक्षता वाहिल्या आहेत. आता तर इथे मी तांब्याचा स्वच्छ कलश घेतला. त्याला मी हळद कुंकवाची अशी 5 बोटे लावून घेतली. अशी हळद कुंकवाची 5 बोटे लावून घ्यायची आणि त्याला मग असं मी छानपैकी असं काठापत्राचं ब्लाऊज पीस असं म्हणून मी असं छान वस्त्र असं तिला साडी म्हणून नेसवली आहे. व्यवस्थित असं बांधून घेतले आहे व्यवस्थित. ह्याच्यामध्ये मी तांदूळ भरून घेतले आहेत या कलशामध्ये. आता या कलशामध्ये आपण हळद कुंकू वाहून घ्यायचे. नंतर ह्याच्यावर शेंडी असलेला स्वच्छ धुतलेला नारळ ठेवायचा आणि हा कलश आपण अष्टकमळावर असं ठेवायचा. आता या कलशाला आपण मंगळसूत्र घालूया. मंगळसूत्र बाबा अजून कोणते दागिने तुम्हाला घालायचे असेल तर घालू शकता. आता मी नथही घातली आहे. हे बघा मंगळसूत्र नथ घातली आहे. आता तर इथे मी वैभव लक्ष्मीचा असा फोटो लावलेला आहे. हे बघा असं छान. तुम्ही कुठलाही लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवू शकता. मी फोटो ठेवलेला आहे. इथे 2 विड्याच्या पानावर सुपारी ठेवली आहे गणपती म्हणून. तर अशा पद्धतीने मांडणी करतात. आता तर मी इथे दिवा लावला आहे. अगरबत्ती लावून घेतलेली आहे. आता आपण तर सर्वप्रथम आधी गणपतीची आपण पूजा करून घेऊया. आणि घंटा वाजवायची आणि गणपतीला दुधाचा नैवेद्य दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा. तर दुधाचा नैवेद्य गणपतीला दाखवायचा. दूध साखरेचा नैवेद्य आहे हा गणपतीला दाखवायचा. नंतर लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आपण. स्वतःला आधी हळद कुंकू लावून घ्यायचं आणि नंतर मग लक्ष्मीला हळद कुंकू फूल व्हायचं. फुलं वाहून घ्यायची. नंतर फोटोची पूजा करायची. अक्षता थोडं आता वाहून घेऊया आपण. नमस्कार करायचा. नंतर फोटोला हळद कुंकू वाहून घ्यायचं. नंतर फूल व्हायचं. नंतर अक्षता व्हायच्या आणि नंतर मग अगरबत्ती ओवाळायची आणि नंतर मग घंटा आणि मग नंतर 5 वेळा दिवा असा ओवाळून घ्यायचा आणि मग नंतर देवीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा. दूध साखरेचा नैवेद्य देवीला दाखवायचा तोपर्यंत. आणि नंतर मग 16 वेळा महालक्ष्मी अष्टक
म्हणायचे. शक्य असले तर 16व्या सूक्त म्हटले तरी चालेल. वैभव लक्ष्मी व्रतकथा वाचली तरी चालेल त्याच्यानंतर, किंवा वरदलक्ष्मी व्रतकथा तुमच्याकडे असेल तर ती वाचा, किंवा तुम्ही श्रवण केली तरी चालेल यूट्यूबवरून. नंतर मग रात्री आरती करून व्यवस्थित सागर संगीत जेवणाबाबत केशरयुक्त खिरीचा किंवा साध्या खिरीचा, भाताचा खिरीचा नैवेद्य दाखवला तरी चालेल जेवणासोबत. तर आणि दिव्याची सुद्धा नंतर पूजा करायची आपण. देवीची पूजा झाल्यानंतर आपण दिव्याची अशी पूजा करून घ्यायची. हळद कुंकू अक्षता व्हायचा, नमस्कार करायचा. आणि मग नंतर मग आपण नैवेद्य दाखवायचा रात्री आरती झाल्यानंतर. आरती झाल्यानंतर जेवणाबरोबर केशरयुक्त भाताची खिरीचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा. तर श्रावणामधील शुक्रवारी वरदलक्ष्मीचं व्रत अशा पद्धतीने करतात. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.